नित्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री गुरु चरण सरोज रज, निज मनो मुकुर सुधारी, बरनौ रघुबर विमल जसु, जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
विठ्ठला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका माझी वाणी तुझे बरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ. असो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य जनमान्य सकळ संत कंठभूषण महाराष्ट्रभूषण जगदवंदनीय जगद्गुरु असणारे ज्यांच्या प्राण प्रतिष्ठे निमित्ताने आपला हा सप्ताह चालू आहे असे जगद्गुरु तुकोबराया यांचा सुंदर असा 4 कडव्याचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 हो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया परमार्थिक जीवन जगत असताना स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करत आहेत. तुकाराम महाराज सांगतायत की माझं परमार्थिक भाग्य आता उदयाला आलं. उजळले भाग्य आता आता माझं भाग्य उदयाला आलं. कारण माझ्या जीवनात जी चिंता होती ती चिंता माझी नाहीशी झाली. अवघी चिंता वारली. चिंता दूर झाल्यामुळे माझं भाग्य उदयाला आलं. साधकाने विचारलं असेल महाराज तुम्ही म्हणताय तुमचं भाग्य उदयाला आलं तुमची चिंता दूर झाली कशामुळे हो नेमकं काय कारण झालं. त्यावेळेला तुकोबराय सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मला जीवनामध्ये त्या संतांचं दर्शन झालं आणि संतांच्या दर्शनामुळे पद्मनाभ असणारा भगवान परमात्मा तो मला कळाला मिळाला सापडला. बरं ठीक आहे तुकोबराया तो कळालेला मिळालेला देव तुम्ही मग ठेवणार तरी कुठे. त्यावेळेला तुकोबराय सांगता संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. त्या भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवणार आहोत. साधकाने पुढे प्रश्न विचारला असेल महाराज तो भगवान परमात्मा तुम्ही हृदयामध्ये साठवणार म्हणता पण तो देव ते संत तुम्ही कुठून आणणार किंवा ते संत तुम्हाला कुठून आणून देणार आहेत का. त्यावेळेला तुकोबराय सांगतात बाबा रे वास्तविक पाहिलं तर तो भगवान परमात्मा आमच्या हृदयातच आहे पण त्याच्याविषयी अज्ञान असल्या कारणाने तो आम्हाला कळत नाही तो आम्हाला सापडत नाही मिळत नाही. पण ज्या वेळेला संतांच्या चरणावर अर्थात संतांच्या वाक्यावर जेव्हा आम्ही भाव ठेवू मग त्या भावामुळे तो असणारा जुनाट ठेवा असलेलाच ठेवा आम्हाला सापडला. शेवटच्या चरणात सांगतात तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा आपल्या अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ. थोडक्यात सांगायचं तर आपलं कीर्तन आता संपलं बरं का. तू म्हणता मग एवढ्यासाठीच उभं केलं का तुला. अभंगाचा सरळ शब्दशा अर्थ मी तुमच्या समोर सांगितलेला आहे. आणि आता आपल्या निवेदित वेळेपैकी जो काही आपला वेळ शिल्लक असेल त्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगाचा सरळ शब्दशा अर्थ का सांगितला जातो नंतर भावार्थ का सांगतात त्याचा अर्थ असा आहे त्याचं कारण असं आहे. माझे गुरुजी नेहमी सांगत असतात की कीर्तनकाराने कीर्तन करत असताना 2 जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. पहिली जबाबदारी आहे कीर्तनकाराची की कीर्तनकाराने जो अभंग निवडलाय सेवेसाठी लक्ष देऊन ऐका थोडस. कीर्तनकाराने जो अभंग निवडलाय कीर्तनकाराने निवडलेला अभंग सोडूनही जायचं नाही. आणि दुसरी जबाबदारी कीर्तनकाराने निवडलेला अभंग सोडवल्याशिवायही जायचं नाही. आता हे बऱ्याच वेळेला डोक्यावरून जातं बरं का. असं कसं बोलता आता तुम्हालाही वाटत असेल असं दोपदरी कसं बोलता बरं ताई तुम्ही. अभंग सोडूनही जायचं नाही सोडवल्याशिवायही जायचं नाही. सांगते मी तुम्हाला अभंग सोडून जायचं नाही याचा अर्थ असा आहे की निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन सोडून बाकीच्या गप्पा इथे मारायच्या नाही. पहिली जबाबदारी कीर्तनकाराची आहे. अभंग सोडून जायचं नाही आणि अभंग सोडवल्याशिवाय जायचं नाही याचा अर्थ असा आहे की अभंगाचा पूर्ण भावार्थ नाही सांगता आला किंवा वेळेअभावी नाही सांगणं झाला हरकत नाही पण अभंगाचा सरळ सरळ भाव तरी शब्दशः अर्थ तरी अर्थात अभंग सोडवल्याशिवाय जायचं नाही. पटले ना दोनही मुद्दे. हा का नाही असं हा सा काहीतरी करा ना. अभंग ह्या 2 जबाबदाऱ्या आहेत नाही का. अशा एका मुद्द्याचं स्पष्टीकरण देत मी पुढे चालणार आहे आणि जिथे 2 वाजतील तिथे थांबणार आहे. जमल का.
तुम्ही म्हणता "न तुला काम नसून उद्या काही नाही का आम्हाला पहाटच जावं लागतं दारे धरायला. चला अभंगाचा सरळ शब्दशार्थ मी सांगितलेला आहे आणि भावार्थापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबादाप्रमाणे चालत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य श्री संत कृष्ण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठे निमित्ताने चालत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 24 आहे. म्हणजे 2 तप आपले यावर्षी काय झालेत पूर्ण झालेत. 12 वर्षात 1 तप होतं, 2 तप आपले यावर्षी पूर्ण होत आहेत. म्हणजे बराच म्हातारा झाला आपला सप्ताह आता म्हणायला हरकत. 24 वर्ष आपल्या सप्ताहाला झालेले आहेत. 24व्या वर्षातील हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी श्री संत कृष्ण महाराजांच्या चरणी समर्पित करण्याचं परमभाग्य माझ्या वाट्याला झालेलं आहे. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, सर्व गावकऱ्यांचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेल. या वर्षीची शिव महापुराण कथेची ही सेवा सर्व गावकरी मंडळी, सर्व सप्ताह कमिटी, सर्व तरुण मंडळ, त्यांना साथ करणारे सर्व हे वयोवृद्ध मंडळी, सर्वांच्या वतीने ही माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. तेव्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते बरं का. नाव आता कुणाचंही मी जाणीवपूर्वक इथे घेत नाही, कारण तुम्ही सर्वच जण माझे आहात आणि मी तुमची सर्वांची आहे. मग कुणाची बहीण असेल, कुणाची सून असेल, कुणाची लेक असेल, कुणाची वहिनी असेल, नाही का. मग मी तुमची सर्वांची आहे आणि तुम्ही सर्व माझे त्या ठिकाणी बांधव आहात. एक जण सोडू ना, कळलं का? म्हणजे तुमचे दाजी सोडून बाबा बापांनी एवढा मोठा हुंडा देऊन खर्च करून लग्न लावलंय ना. हा, फक्त त्यांना सोडून तुम्ही सर्वजण माझे बांधव आहात, पितृतुल्य आहात. तुम्हा सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देते. कार्यक्रमासाठी गोड अशी पखवाजाची साथ जे देत आहेत, मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी एकदा आपली भेट झाली होती टोपे साहेबांच्या कारखान्यावर, आठवतंय ना? छोटे होते तेव्हा तुम्ही. गोड अशी साथ त्याही वेळेला केली, त्याच्याही पेक्षा अतिशय समजून उमजून साथ ज्याला म्हणतात. नाही तर वादक खूप झाले आता रोज एक वादक भेटतो आम्हाला. पण जशी गाण्याला साथ पाहिजे अगदी तसं पोषक असणारं वाजवणं आहे. आमचे दही भाते महाराज आहेत, नाव हा आदित्य महाराज दही भाते या ठिकाणी आहेत. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अतिशय गोड अशी मृदंगाची साथ करतायत. आदित्य महाराजांनाही मनापासून धन्यवाद आहेत. गाण्याची अतिशय सुंदर अशी साथ करतायत. आता तुम्ही तिकडून नावं सांगा, मी इकडे सांगते. हा ना, वा वा वा, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. किती समजदार मंडळी आहे बरं, नाही का. नाहीतर आजकाल नावासाठी काय, आता जाऊ द्या, तो विषय नाही आपला. चला, सर्वच गायनाचारी मंडळी आहेत, श्रोते सज्जन मायबाप आहेत, तुम्ही सर्व माता माऊल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या संस्थेतल्या या सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साऊंड सिस्टम अतिशय गोड आहे बरं का. एकदा टाळी वाजवा सिस्टमसाठी, टाळी वाजवा. पण आता विनंती करते पहिल्यांदा तुम्हाला, हा जो शोधून आणलाय ना तुम्ही, आता कुठून आणला असं मला माहित नाही, याला सोलेनं बांधून ठेवा, याला जाऊ देऊ नका. आता हा गोड अशी ऑपरेटिंग केली, कारण वस्तू चांगल्या आहे. वस्तू नंबर 1च्या वस्तू आहेत. लाखो रुपयाचं हे एक एक बॉक्स आपल्याला एवढा दिसतोय, पण मग 60-70 हजाराची एक एक वस्तू आहे. लाखो रुपयाचं सामान आहे. पण थोड्या कारणामुळे ते तुमच्या लक्षात आलं आता. तर अशी जी ऑपरेटिंग लागली ना आता, अशी मला 3 तारखेपर्यंत 4 तारखेपर्यंत आता द्या, ही विनंती करते मी तुम्हा सर्वांना. विठ्ठल